नमस्कार मित्रांनो, मुंबई उच्च न्यायालयाकडून एक नवीन जाहिरात आलेली आहे आणि याच्यामध्ये परमनंट सरकारी नोकरी मित्रांनो, ही कुठली काही कॉन्ट्रॅक्ट बेस्ड जॉब नाही आहे आणि विश्वसनीय माहिती आहे. म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांपर्यंत या व्हिडिओची लिंक जरूर शेअर करा. मी गणेश मानकर इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. बघा, मुंबई उच्च न्यायालयाकडून यांच्याकडून आलेली ही एक नवीन जाहिरात आहे. याचे फॉर्म भरणं आताच सुरू होणार आहे. पदाचं नाव असणार आहे स्वयंपाकी नि शिपाई. बघा, दोघींनी तुम्हाला काम करायचंय, स्वयंपाकाचं पण काम करायचंय, शिपाईचं पण काम करायचंय. एकूण फक्त 5च पद आहेत. मग तुम्ही म्हणाल सर फक्त 5 पदे कशाला अप्लाय करतो? लक्षात घ्या, 5 पद ही परमनंट सरकारी जॉब आहे. सोबत लक्षात घ्या, शिपाईला वेतन महाराष्ट्र शासनामध्ये S1 आहे आणि यांना वेतन जास्त आहे, S3 आहे. 16,700 ते 52,400 एवढं वेतन जे आहे तर ते त्यांना इथं मिळत असतं. लक्षात घ्या. पुढे बघा, याच्यामध्ये अर्ज करण्याची जी पद्धत आहे तर ती ऑफलाईन आहे बरं का. आता आपण ऑनलाईनच्या युगात जगतो, परंतु हा अर्ज हा जुन्या काळानुसार ऑफलाईन पद्धतीनेच होणार आहे. तुम्हाला डिमांड ड्राफ्ट भरून त्या पत्त्यावर अर्ज पाठवायचा आहे. बघा, हा पत्ता त्यांनी दिलेला आहे. इथं तुम्हाला स्पीड पोस्टने 6 जुलै 2026च्या आधी तुम्हाला या अर्ज जे आहे तर तो पाठवायचा आहे. तर हे तुम्ही व्यवस्थित पद्धतीने इथं लक्षात घेतलं पाहिजे मित्रांनो. आता याच्यामध्ये लक्षात घ्या की सदर प्रक्रियेदरम्यान घेतल्या जाणाऱ्या याच्यासाठी सर्व काही शॉर्टलिस्ट वगैरे ते लावू शकतात असं त्यांनी म्हटलेलं आहे. ओके, चला पुढे आपण पाहूया. पात्रता महत्वाची. बघा, इथं लक्षात घ्या, उमेदवार 7वी पास पाहिजे फक्त. त्यांचं काय म्हणणं आहे, 7वी पास द्या आम्हाला, कारण की स्वयंपाकाचंच काम करायचं, काय आम्हाला PhD होल्डर वगैरे नको आहे. त्यांचं म्हणणं आहे मराठी भाषा लिहिता वाचता आहे ना, ठीक आहे चला. मान्यता प्राप्त संस्थेचा स्वयंपाक अभ्यासक्रम प्रमाणपत्र असल्यास उमेदवार प्राधान्य दिले जाईल. मग तुम्ही म्हणाल की सर माझ्याकडे तर नाही, मी फॉर्म भरू का नको? तुम्ही फॉर्म भरा, जरूर फॉर्म भरू शकता. त्यांचं काय म्हणणं आहे, असेल तर तिथं असं म्हटलंय का पाहिजेच, अनिवार्य आहे, आवश्यक असं काही म्हटलेलं नाही आहे. सोबत कामाचा अनुभव असेल तर तो पण लावून द्या. त्यांचं काय म्हणजे कामाचा अनुभव वगैरे असणं गरजेचं आहे. मग तुम्ही कुठल्या शाळेवर कुठं काम केलं असेल, कुठं काय हॉटेल, कुठं काही कुठं जिथं तुम्ही स्वयंपाकाचं काम केलं असेल तिथलं एक प्रमाणपत्र काढून घ्यायचं आणि ते तुम्ही जे आहे तर ते देऊ शकता. बघा, वयोमर्यादा दिलेली आहे. ओपनसाठी 18 ते 38, मागासवर्गीयांसाठी 18 ते 43 आहे. न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी असतील त्यांना 18 वर्ष आणि मॅक्सिमम वयाची अट नाही, ते कधीपर्यंत फॉर्म जे आहे तर ते भरू शकतात. चला, याच्यामध्ये पुढं लक्षात घेण्यासारखं आहे की 1000 रुपये परीक्षा शुल्क भरायचं आपल्याला आणि ते पण डीडी काढायचा आहे. तो म्हणजे आता आपण UPIच्या युगात जगतो, QR कोड. पोरांना माहितीच नाही डीडी कसा काढायचा, तर डीडी तुम्हाला काढावं लागेल, बँकेत तुम्हाला जावं लागेल. तर बघा, डिमांड ड्राफ्ट जो आहे तर तो 1000 रुपयाचा करणं इथं गरजेचे असणार आहे. बघा, निवड प्रक्रिया कशी आहे याच्यामध्ये काय म्हणलंय, आलेल्या अर्जाची छाननी केल्यानंतर शॉर्टलिस्ट प्रमाणे उमेदवारांना खालील निवड प्रक्रियेत सामोरे जावं लागेल. म्हणजे 1000 रुपये घेऊन देखील शॉर्टलिस्ट लावणार आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे. आला का तुम्हाला लक्षात? 1000 रुपये पण घेतील आणि तुमचं काही थोडीफार चुकी झाली तर तुम्हाला फॉर्म रिजेक्ट देखील ते करतील असं त्यांनी तिथं म्हटलेलं आहे की शॉर्टलिस्ट लावणार आम्ही. तिथं काय म्हटलंय, आम्ही शॉर्टलिस्ट लावणार आणि त्याच्यानंतर म्हणजे ते व्यवस्थित पद्धतीने अर्ज भरावा लागेल. बघा, लेखी परीक्षा असणार आहे 30 गुणांची. त्याच्यामध्ये विविध प्रश्न असतील. जर शिपायाचा पेपर पाहिला तर जीकेचे जास्त प्रश्न असतात आणि बाकीचे आले गणित बुद्धिमत्तेचे काय आले तर एकदम छोटे मोठे सोपे प्रश्न असतात. मेन परीक्षा आहे बघा, स्वयंपाकाची प्रात्यक्षिक परीक्षा 30 गुणांची होते. शारीरिक क्षमता चाचणी ही 10 गुणांची होते. वैयक्तिक मुलाखत ही 10 गुणांची. एकूण असे किती झाले आपले? 80 गुण झाले. आणि या टोटल 80 गुणांच्या आधारे आपली निवड जी आहे तर ती इथं केली जाते. हे तुम्हाला इथं लक्षात घ्यायचंय. आता तुम्हाला फॉर्म सोबत काही झेरॉक्स प्रती जोडायच्या, ओरिजिनल नाही. ग्रामीण भागात ते पोरं असतात बिचारे, काय करतात, कोणी सांगतो त्यांनी ओरिजिनल टाकून दे, ओरिजिनल नका देऊ, ते तिथं घेऊन जमा करतात, परत देणार नाही तुम्हाला. म्हणून लक्षात घ्या, झेरॉक्स द्यायचे, झेरॉक्स. आणि प्रत्येक याच्यावर असं स्वयंसाक प्रमाणित म्हणजे काय, सेल्फ अटेस्टेड ते लिहित नाही का आपण, सेल्फ अटेस्टेड, आणि तुमची सही करायची. पहिले काय पाहिजे त्यांना, तुमचा जन्माचा दाखला पाहिजे आहे, जन्माचा पुरावा पाहिजे. याच्यासाठी तिन्ही पैकी एकच लावायची, तिन्ही लावायचे. बघा, एक काय लावायचं, LC लावू शकतात. दुसरं बर्थ सर्टिफिकेट किंवा 10वीचं जे प्रमाणपत्र आहे ते, 10वीचं गुणपत्रक चालत नाही बरं का, गुणपत्रक प्रमाणपत्र कळत नाही मुलांना. त्याच्यानंतर शैक्षणिक पात्रतेनुसार बघा, 7वी 10वी 12वी इतर पदवी काय असेल ती लावू शकतात. ज्यांना काही कोर्स वगैरे केला असेल स्वयंपाकीचा ते लावू शकतात. त्याच्यानंतर स्वयंपाक कामाचा अनुभव असेल तर त्याचा दाखला तुम्ही लावू शकतात. चारित्र्य प्रमाणपत्र पाहिजे, याच्यासाठी 2 प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेलं प्रमाणपत्र तुम्हाला इथं पाहिजे. लहान कुटुंब प्रमाणपत्र, सक्षम अधिकाऱ्यांनी दिलेल्या जातीचा दाखला. हा जातीचा दाखला आरक्षणासाठी नाही मित्रांनो, लक्षात घ्या. 5 ज्या जागा आहेत त्या SC ST OBC नाही आहेत, त्या पूर्णपणे सगळ्यांसाठी खुल्या आहेत. कोणीही फॉर्म भरू शकतो, ते ओपन कॉम्पिटिशन आहे, म्हणजे आरक्षण नसतं. हे जातीचा दाखला याच्यासाठी मागत आहे की ज्यांना वयाचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांना मात्र जातीचा दाखला हा कंपल्सरी असणार आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्राचे अधिवास तुमचं असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर नावात बदल असतील ज्या महिलांचा शासकीय राजपत्र आणि सक्षम प्राधिकरणाने दिलेले विवाह प्रमाणपत्र पाहिजे. आणि 1000 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट DD जो आहे तर तो तुम्हाला तिथं द्यावा लागणार आहे.
बाकी ही त्यांनी इथं माहिती जी आहे तर ती दिलेली आहे. आता पुढं आता या पदाचं काम काय ते दिलेलं. आता पदाचं काम बघा, नावातच आहे, स्वयंपाक आहे. हॉटेलमध्ये आपण जातो, कुठं जातो, काय करतात ते स्वयंपाकच करताना इथं पण तुम्हाला स्वयंपाक करायचा आहे. चहा करायचा आहे, नाश्ता करायचा आहे, कॉफी करायची, जेवण करायचंय, एवढंय. मग आता हे करण्यासाठी काय लागतं, भाजीपाला लागतो. तो भाजीपाला तुम्हालाच घ्यायला जायचं, म्हणजे तुम्हाला ते सांगतील की घेऊन या. मग त्या पद्धतीने तुम्ही त्या पद्धतीने घेऊन यायचं, त्या पद्धतीने तो स्टोअर करायचा, त्या पद्धतीने तुम्ही स्वयंपाक वगैरे करायचा. बाकी त्यांची ती शिपाई पद का नाव दिलेलं, कारण की तुम्हाला बाकीच्या पण ऍक्टिव्हिटी कराव्या लागतील. नुसतं स्वयंपाक करून नाही, की चहा करून आणला तर ठेवून दिला, कोणी घेऊन गेलं तसं नाही. चहा करून तुम्हालाच त्यांना द्यायला जे आहे तर ते न्यायमूर्तींना द्यायला जायचे. तर अशा पद्धतीने हा जॉब असणार आहे. बघा आता याच्यामध्ये मुंबई उच्च न्यायालय मूळ शाखा, आता हा खऱ्या अर्थाने फॉर्म आहे. आता हा जो फॉर्म तुम्हाला पाहिजे असेल तर सध्या टेलिग्राम बंद आहे, टेलिग्रामवर तुम्ही देऊ शकत नाही. परंतु याची जी वेबसाईटची लिंक आहे ना, वेबसाईट लिंक, ती मी तुम्हाला देऊ शकतो. फक्त कमेंटमध्ये ना मला असं लिंक टाईप करून पाठवा मुलांना. तुम्ही जास्तीत जास्त लिंक टाईप करून पाठवली ना तर मी तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्स दोघी ठिकाणी याची लिंक प्रोव्हाइड करतो. त्याच्यावर क्लिक करायची आणि डायरेक्टली तुम्ही पीडीएफ जी आहे तर ती तिथं ओपन करू शकतात. तर अशा पद्धतीने या काही गोष्टी ज्या आहेत तर त्या असतात. बघा ही सगळी माहिती दिलेली, ही व्यवस्थित पद्धतीने इथं भरायची आहे, हे लक्षात घ्या. आणि त्याच्यानंतरच तुमचा फॉर्म सबमिट होणार आहे. बाकी तुम्हाला माहिती आवडली असेल, ऑथेंटिकेट माहिती आपण इग्नाइट अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरून देत असतो, म्हणून व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा, चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या. आणि एक हाईप नावाचं नवीन फीचर आलेले, ते हाईप पण देऊन टाका मित्रांनो. त्याचा पण चांगला आम्हाला मोटिवेशन जे आहे तर ते मिळत असतं. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.